छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल बदनामीकारक वक्तव्य करणं, बदनामीकारक विधानं करणं आणि त्यांच्या एकूणच त्यांच्या चारित्र्याचं हनन करणं, अशा पद्धतीचे वक्तव्य करणं आणि या सगळ्या वक्तव्यांवरून आता सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच पेटलं आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी देखील वाघ्या कुत्र्याचा विषय काढल्यानंतर त्यांच्या एकूणच मागणीवरती झालेला विरोध आणि यामुळे महाराष्ट्राचं एकूणच सामाजिक सलोखा विस्कटलेली परिस्थिती, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि मराठा बांधव आहेत। आपण या विषयावर त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्यामध्ये कोरटकर असतील, त्याचबरोबर वेगवेगळे लोक जे आहेत त्यांच्याकडून अशा पद्धतीने जी विधानं केली जातात, त्यामध्ये सोलापूरकर असतील, या सगळ्यांची विधानाकडे आपण नेमकं कसं बघताय आणि ज्या पद्धतीची विधानं राजरोसपणे छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील यांच्याबाबत केली जात आहे, हे महाराष्ट्रामध्ये का सुरू झाले, याला नेमकी काय कारणं आपल्याला वाटतं, ह्या लोकांवर काय कारवाई केली पाहिजे? हे महाराष्ट्रात सध्या एक पेव फुटलेला आहे। प्रसिद्धीसाठी स्वतःला कुठल्याही थराला नेऊन घालणारी एक जमात निर्माण झालेली आहे, जमात पिलावळ। त्याच्यामध्ये हा कोरटकर असेल, सोलापूरकर असेल आणि विशेष करून तो हाके नावाचा प्राणी, ज्याला कुत्र प्रेम आहे, कारण त्याची जातच कुत्र्याची, तो जन्मालाच कुत्र्यापासून आलाय असं आम्हाला वाटायला लागलंय। अहो, छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता या महाराष्ट्रासाठी, सगळ्या शिवभक्तांसाठी अस्मितेचा विषय आहे। तो बल्कि एका समाजासाठी नाही तर 12 बलुतेर 18 पगड जातीच्या लोकांना छत्रपतींनी न्याय दिला आणि त्यांच्या संदर्भात जेव्हा जेव्हा काही विषय येतात तेव्हा तेव्हा हे लोक कुठं काय कळत नाही। कोरटकर बोलला, हाके बोलला नाही, सोलापूरकर बोलला, हाके बोलला नाही, भिडे गुरुजी बोलले नाही, पण जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघ्याच्या त्या काल्पनिक समाधीचा विषय काढला, ही पिलावळ लगेच बाहेर आली आणि लगेच भुंकायला लागली, कारण ते कुत्रेच आहेत। कुत्र्यांना काही दुसरं कामच नसतं, फक्त भुंकायचं काम असतं, पण यांच्या जीभ छाटल्या पाहिजे। अरे त्या समाधीला, त्या कुत्र्याच्या समाधीला छत्रपती शिवाजी महाराजांना हे हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना स्वतःच्या कुटुंबाला द्यायला वेळ नव्हता, या कुत्र्याला कुठून वेळ देतील ते? आणि या कुत्र्याचा आदर्श काय, संकल्प काय, याचा काय पुरावा यांच्याकडे? काही नसताना आणि ज्या वंशजांच्या विषयावर ते बोलतात त्या वंशजांनी ज्यांच्या कानफाटात मारली की अशा कुत्र्यासाठी कुठेही होळकरांनी निधी दिलेला नाही, तरी पण हाके नावाची आणि पडळकर नावाची जमात ही फक्त आणि फक्त जातीय विष पेरून स्वतःला प्रसिद्धीत ठेवण्यासाठी काम करणारी ही मंडळी, यांच्या पहिल्या तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी यांच्यावर पहिले पायबंद घातले पाहिजे, यांना बंदी घातली पाहिजे बोलण्यासाठी। प्रत्येक गोष्टीला हेच लोक आहे का? यांना छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता काहीच नाही का? मग हाकेला आम्हाला प्रश्न विचारायचा आहे, ज्यावेळेस पडळकर, तो कोरटकर आणि संभाजी भिडे हे लोक ज्यावेळेस सोलापूरकरशी लोक जेव्हा बोलतात तेव्हा याचं काय तोंड शिवलेलं असतं का? तेव्हा का उघडत नाही? आणि धनगर समाज हा लढवय्या समाज आहे। अहिल्याबाई होळकरांचं शौर्य ह्या महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहीत आहे। त्या समाजाला बदनाम करण्याचं काम हे दोघं जण करताय, हे यांची राजकीय पोळी भासताय। मला असं वाटतं या हाकेचं पोटसूळ उठलेलं आहे। या हाकेला महामंडळाची अपेक्षा लागली, आमदारकीची अपेक्षा लागली। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, एक कुत्र्याचं महामंडळ स्थापन करा। हे रस्त्यावरचे जे कुत्रे आहेत, हे उपाशी जे कुत्रे आहेत, या कुत्र्यांसाठी एक महामंडळ स्थापन करा, ह्या कुत्र्याची त्याच्यावर नेमणूक करा, म्हणजे याचं पोट भरेल, हा शांत बस। अहो, ह्या महाराष्ट्राला वैभवशाली परंपरा, थोर महापुरुषांबद्दल तुम्ही राजकारण करता, त्या कुत्र्याचं तुमचं काय? बरं, तुम्हाला एवढं प्रेम असेल ना, त्या हाकेनी त्याच्या गाडीवर तो पुतळा बसावा त्या वाघ्याचा आणि महाराष्ट्रभर फिरावं, याच्या घरात तो कुत्रा घेऊन बसावं आणि ती पैदास निर्माण करावी, आमचं त्याला काही विरोध नाहीये। पण विनाकारण, अहो ती पुतळा राणी साहेबांची समाधी आहे, तुम्हाला इतिहास जर माहीत नसेल, उगाचच कुठंतरी यायचं आणि मला चर्चेत ठेवायचं, या गोष्टीसाठी जर राजकारण करत असेल तर हाके, तू अनेक वेळा मराठ्यांच्या विरोधात आलेला आहे, पण त्यावेळेस आम्ही तुला काही बोललो नाही। इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या अस्मितेचा विषय आणि तू छत्रपती संभाजी महाराजांना बोलतो, तुझी लायकी आहे का? अरे तू बेवडा, कुठेही दुसऱ्याच्या रोटी रोजीवर जगणारा, तुला स्वतःचं पोट भरायला सुद्धा तुझी अवकात नाही आणि तू त्या ठिकाणी जाऊन छत्रपती संभाजी महाराजांना उपदेश करतो का? छत्रपती संभाजी महाराज हे रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आतापर्यंत तो व्यवस्थितपणे अभ्यास केला, सगळे पुरावे आतापर्यंत शोधले, सगळ्या पुराव्यात ह्या वाघ्या कुत्र्याचा कुठेही पुरावा मिळून आला नाही। शेवटी ते दिल्लीला पण गेले, दिल्लीच्या पुरवठा खात्याकडे सुद्धा त्यांनी चौकशी केली, तिथंही कुठेही या वाघ्या कुत्र्याचा साधा एक वळीचा शब्द सुद्धा नाही। त्याच्यानंतर पूर्णपणे परिपक्व अभ्यास करून त्यांनी ते स्टेटमेंट केलंय आणि हा गोप्या आणि हा तो त्यांचे नावं सुद्धा घेवत नाही हो।
हाके यांना लाज नाहीये. अरे तुम्ही काय बोलतात, तुम्ही काय वागतात, आणि तुमचं कुत्र प्रेम आम्हाला काय करायचंय? छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा तुम्हाला वाघ्या कुत्रा जवळचा असेल ना, वाघ्या तुमच्या घरी घेऊन जा. वाघ्या तुमच्या नावापुढं वाघ्याची जमात हे नाव लावा. आम्हाला काही अडचण नाही, आम्ही तुमचा सत्कार करू. वाघ्या जमातीचा वंशज म्हणून यांची निर्मिती करावी असं आम्हाला वाटतं. काय वाटतं एकूण ही सगळी काही भूमिका असेल, संभाजीराजांची भूमिका आहे आणि कोरटकर असतील किंवा सोलापूरकर असतील यांची विधानं, या सगळ्याकडे कसं बघतात? आपण बघितलं असेल, छत्रपती संभाजी महाराज एखादा निर्णय घेतात, हा अभ्यासपूर्वक घेतात. आज छत्रपती संभाजीराजांनी पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यावरती निर्णय घेतला. आता हे जे लोक आहेत, यांना जाती जातीमध्ये कसं तेढ निर्माण होईल, मराठा समाज कसा टार्गेट होईल आणि कुठंतरी विभागला जाईल, ह्या गोष्टीसाठी यांचं लक्ष आहेत आणि कुठंतरी पदं मिळवणार या गोष्टीसाठी यांचं चाललेलं आहे. परंतु छत्रपती संभाजीराजांनी घेतलेला निर्णय हा योग्यच आहे. संपूर्ण शिवभक्त आणि संपूर्ण महाराष्ट्र हा छत्रपती संभाजीराजांबरोबर राहीलच. काय वाटतं एकूण संभाजीराजांची भूमिका, सोलापूर कोरटकरांसारख्या लोकांची विधानं याकडे कसं बघतात? सर्वप्रथम तर कोरटकर सारखे लोक ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचे बायोलॉजिकल फादर कोण असे प्रश्न विचारतात, त्यावेळेस जेवढा महाराष्ट्र ॲग्रेसिव्ह व्हायला पाहिजे होता, जे नेते आज पुढे येऊन बोलतायत, आणि त्या कुत्र्याचं नेमकं नामकरण कुणी केलं? तो कुत्रा आहे आणि तो कुत्राच राहणार. आणि ज्याला वाटत असेल की बायोलॉजिकली कुठेतरी त्या कुत्र्याशी आपण कनेक्टेड आहे म्हणून आपल्या जातीचं नाव लावून आपण कुठेतरी पुढे जायचं आहे, तर ह्या महाराष्ट्रातल्या 18 पगड जातींचं शौर्य आम्ही बघितलंय. त्या सर्व मावळ्यांच्या शौर्याची गाथा आजपर्यंत आम्ही ऐकत आलेलो आहे. खुशाल त्यांचे जर स्मारक असते तिथे तर काही वाटलं नसतं, पण त्याला समाधी कोण म्हणताय? ते एक शिल्प आहे. आणि कुत्र्याची जागा, कुत्र्याचं प्रेम त्यांना जसं असेल, माझ्याही घरात कुत्रे आहेत, अनेक लोक आपण कुत्रे पाळतो, पण कुत्र्याची जागा कुठे असते? ही घराबाहेर असते. मग जर हे रायगड आमचं घर आहे, तर त्या कुत्र्याचं शिल्प तिथून काढावं, ते खुशाल खाली करावं. परंतु कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज असलेले छत्रपती संभाजीराजांवरती जर टीका करण्याचा प्रयत्न होत असेल, काल परवा ज्यांचा अतिशय आम्हाला आजपर्यंत आदर वाटतो, कारण की त्यांच्या आजोबांनी या भारताला संविधान दिलं, असे कोणीतरी ज्यांना आम्ही आत्तापर्यंत आदरपूर्वक बोलत होतो, ते जर कुठेतरी छत्रपती संभाजीराजांवर कारवाई व्हावी असं म्हणत असतील, तर त्यांच्या बुद्धीची देखील आम्हाला कीव येते की आपण अभ्यास न करता असं वक्तव्य कसं काय केलं. आणि कुत्रा कसा काय कुठल्या जातीशी कनेक्टेड असू शकतो? कुत्र्याची कशी काय कोणती जात असू शकते? अहो, जनावरांना तरी जाती जातीत पाडू नका. आज ज्या पडळकरांना आत्तापर्यंत फक्त जातीवर राजकारण केलं, स्वतःच्या जातीचं नाव घेऊन मी त्या जातीचा एकमेव नेता असे पुढे आले, अजित पवारांच्या विरोधात, पवार घराण्याच्या विरोधात जो माणूस आजपर्यंत बोलत आला, तो आज त्यांच्या मांडीला मांडी लावून तिथं बसला आहे. त्याला तिथं लाज वाटत नाही, परंतु फक्त इथं कुठंतरी नाटक करायचं. तुम्ही एकच लक्षात ठेवा, तुम्ही ज्या वेळेस जातीचं नाव घेऊन बोलता त्यावेळेस तुम्ही एकटे पुढे असतात, पण ज्यावेळेस छत्रपती बोलतात त्यांच्या मागे न दिसणारे हे 18 पगड जातीचे, 18 पगड समाजाचे 12 बलुतेदार हे सर्व मावळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आत्तापर्यंत झालेल्या प्रत्येक आंदोलनामध्ये आपण बघितलं असेल. आणि काल परवा कोणीतरी अजून बोललं, उद्धव साहेब बोलले की त्या स्मारकाचा विषय का कोणी घेत नाही अरबी समुद्रातल्या. अहो, तुम्हाला विसर पडला का? ज्या वेळेस तुम्ही घरात बसले होते ना, त्यावेळेस छत्रपती संभाजीराजे त्यांचे सगळे मावळे घेऊन तिथे अरबी समुद्रासाठी आंदोलन करायला उभे होते. त्यावेळेस तुम्ही का आला नाही? आज जर या कुत्र्याचा विषय घेतलाय ना, हे कुत्रं जर खाली गेलं नाही ना गडापासनं, तर मग पुन्हा एकदा मावळे काय असतात हे तुम्हाला आम्ही दाखवून द्यायला शाबूत आहोत. छत्रपती संभाजीराजांनी फक्त आदेश द्यावा, त्यानंतर तुमच्यासारखे कितीही कुत्रे गोळा झाले, पडळकर, कोरटकर, सोलापूरकर असे कितीही कुत्रे तिथं गोळा झाले, तरी कुत्र्याला हाड मानल्या दगड मारल्या पळून लावायची आमची ताकद. एकूणच या सगळ्या विषयावरती आता नेमकं संभाजी महाराजांनी देखील वेळ दिलेली होती, मुदत दिली होती. या सगळ्या प्रकरणामध्ये हा कुत्रा जर हटवला गेला नाही किंवा ही कुत्र्याची जे तिथली जी स्टॅच्यू आहे तो त्या ठिकाणी हटवला गेला नाही, तर आपली भूमिका काय असणार आहे? नाही बघा, यापूर्वी नाशिक जिल्ह्यातल्या आमच्या शिवभक्तांनी त्या ठिकाणी तो पुतळा हटवला होता. पुन्हा एकदा सांगतो, संभाजी महाराजांनी जे अल्टिमेट दिलेलं आहे आणि काही लोक त्याचा संदर्भ अहिल्याबाई होळकरांच्या पुण्यतिथीच्या याच्यावर लावतात. अजिबात नाही. आमच्यासाठी अहिल्याबाई होळकर ह्या तितक्याच प्रिय आहेत, तितक्याच आदर्श आहेत आणि त्यांचा आदर्श आम्ही सगळे घेतो. त्याचा आणि ह्या गोष्टीचा कुठेही संबंध नाही. जर लागला नाही तर पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याचे सगळे शिवभक्त पूर्ण तयारीनिशी त्या ठिकाणी जातील
त्या ठिकाणचा पुतळा काढतील हे आमचं अल्टिमेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना आहे. कारण नाशिककरांना पुतळा कसा काढायचा याची सगळी गनिमी काव्याची रणनीती माहीत आहे. आम्ही उतळ माथ्याने जाणार आहे, फक्त आम्हाला कोण अडवतं ते पाहिजे. कारण कुत्र्याची जमात, कुत्र्यासाठी कोण आडवं येतं? छत्रपती ही आमची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेच्या शेजारी असलेलं हे वाघ्या कुत्र्याचं काल्पनिक शिल्प त्या ठिकाणून नाशिककर हटवतील. त्याच्यासाठी आमची आजपासून तयारी चालू झालेली आहे. हजारो वाहनांचा ताफा घेऊन आम्ही रायगडाच्या दिशेने जाऊन ते वाघ्या नावाचं काल्पनिक चित्र त्या ठिकाणून हटवणार आणि पुतळा राणी साहेबांची त्या ठिकाणी समाधी जी आहे ती त्या ठिकाणी उभारण्यासाठी आम्ही मागणी करणार. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रिय नसल त्यांनी सरळ पाकिस्तानात जाऊन हा वाघ्या कुत्रा घेऊन तिथं राज्य करावं, आमचं काही दुमत नाही. पण इतिहासाला जर कोणी छेडछाड आणि आडवं येत असेल तर त्याला आडवं केल्याशिवाय मराठे शांत बसणार नाही. काय अल्टिमेट एकच सांगेल, विशालगड तो झाकी था, रायगडवरचं कुत्रं अजून बाकी आहे. आणि जे म्हणताय ना 31 मेचा अल्टिमेटम का, तुम्ही चांगल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेने त्याला घेण्याचा का प्रयत्न नाही केला? जर आम्हाला हा इतिहास माहिती आहे की होळकरांनी देणगी त्या समाधीसाठी दिली, म्हणजे कोणाच्या समाधीसाठी दिली? छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी दिली. तर त्यांच्या अहिल्याबाई होळकरांच्या जन्मदिवसाच्या दिवशी जर ती कुत्र्याचा शिल्प काढला तर अजून मोठं नाव होईल ना. आम्हाला सगळ्यांना सांगता येईल का कुत्र्याला देणगी दिली नव्हती, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसाठी देणगी दिली होती. म्हणून तुम्ही हे नाटक करणं बंद करा. एकच सांगेल पुन्हा एकदा, विशाळगडावरचा ट्रेलर सगळ्यांनी पाहिलाय, आता रायगडावरचा पिक्चर पाहिला या तुम्ही. जर कुत्र्याची ते शिल्प काढलं नाही तर हे जे आता जे नेते म्हणून बसले ना कुत्रे, या सगळ्यांना भुंकायला सुद्धा जागा उरणार नाही. आपण बघतोय आक्रमक अशा पद्धतीची या सगळ्या शिवप्रेमींची, शिवभक्तांची भूमिका आहे. जर येत्या काही दिवसामध्ये हे शिल्प त्या ठिकाणून हटवलं गेलं नाही कुत्र्याचं, तर नाशिकमधलेच मावळे यापूर्वी ज्यांनी रायगडावरचं हे कुत्र्याचं शिल्प हटवलेलं होतं, रातोरात उद्ध्वस्त केलं होतं, पुन्हा एकदा नाशिकच्याच या कार्यकर्त्यांकडनं इशारा देण्यात आलेला आहे, जर हे शिल्प हटवलं गेलं नाही तर हे कार्यकर्ते त्या ठिकाणी जातील आणि त्यांच्याकडनं ते शिल्प जे आहे ते हटवण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्यामुळे आता नाशिकमधले हे कार्यकर्ते, त्यांची भूमिका आणि त्यानंतर सरकारची भूमिका यावर नेमकी काय ती हे सगळं बघणं महत्त्वाचं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक.